हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे अगदी छानच असाल. तर आज आम्ही चाललेलो आहोत आर्याच्या टीथ ट्रीटमेंटसाठी. मागच्या वेळेसही तुम्ही बघितलंच असेल, आपण तिच्या दातांना ब्रेसेस लावलेले आहेत आणि आता ही सेकंड चेकअप आहे तिचं, म्हणजे पहिलंच म्हणता येईल. आणि हा सेकंड राऊंड आहे हॉस्पिटलला जाण्याचा. तर इथे सावमारांची मस्ती चाललेली आहे. बेबोराणी तर नाशिकलाच आहे तिच्या आत्याकडे. आणि दुपारचे 2-2:30 वाजलेले आहेत आणि अपॉइंटमेंट आहे ती तिची संध्याकाळची 7 वाजेची. मग थोडंसं वेळेच्या अगोदरच आम्ही चाललो आहे. जाण्याच्या अगोदर इथे संस्कृतीला आम्ही थांबलो आहे. अगदी वडाळी भोईच्या आसपासच आहे. सोग्रस आणि वडाळी भोईच्या मधोमध हे संस्कृती हॉटेल. इथे सँडविचेस वगैरे म्हणजे नाश्ता खूप सुंदर मिळतो. इथं थोडंसं आमचे फोटो सेशन होऊन आम्ही आलो आता नाशिकमध्ये. हे आपलं नाशिक अगदी छान. आम्हासारख्यांचं स्वप्न नाशिकमध्ये राहण्याचं, आणि ते कदाचित पूर्णही होईल लवकरच. त्याच्या अगोदर आर्याचे पप्पा बोलले की चला काहीतरी थोडंफार शॉपिंगला वगैरे बघून येते थोडंसं, कारण 1 तास होता. मग थोडंसं टाईमपास केला आणि मग सिटी सेंटरला आलो आम्ही. इथे दुसरा कोणता पॉईंटच नाही आहे नाशिकला आल्यानंतर. इथे छोटी मोठी शॉपिंग करताना आर्या आणि आर्याचे पप्पा, त्यांना काही एवढं जास्त काही आवडलेलं नाही आहे, कारण नेहमी तेच काय घेणार नाही का वेगळं. आणि सावला आम्ही चिंचोल्याला सोडलेला आहे आज, कारण तिथे रिंकून त्या आलेल्या आहे आणि आम्ही 3 जण आलेलो आहे नाशिकला. आता इथे हॉस्पिटलला आलो. तिचे चेकअप वगैरे झालं. संध्याकाळी राधाकृष्ण मंदिरातनं बेबी त्यांच्या घरी गेलो आणि तिथनं बेबोला घेतलं. बेबोचंही म्हणणं असं की मग आता तुम्ही आलेच आहे मला भेटायला, तर मलाही तुमच्याबरोबर यायचं. मग ती मागे लागली. मग बेबी त्यांनी म्हटलं चला जाऊ द्या. मग तिथून निघालो आम्ही लगेच. बाहेर थोडासा येताना जेवण केलं आणि आता आम्ही निघालो आहोत पुढे साऊला घेऊन. तसंच आम्ही सटाण्याला निघणार. हा असा आजचा होता माझा छोटासा मिनी ब्लॉग. माझा हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबातच विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. चला तर मग भेटूया अशा छानशा छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. अशी ही छोटीशी मिनी ब्लॉगची सिरीज मी थोडीशी चालू केलेली आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय. आणि इथे पुढे आम्हाला दिसली एक कार टो करताना, बघा कशी. आणि बसलेले आहेत ना आतमध्ये, त्या कारच्या आतमध्ये 2 लोक बसले आहेत मस्त वेगळी शांत. ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल, मग त्याच्यामुळे ते टो वगैरे करून नेत आहे. आणि काय म्हणू तुला, तू आहेस तरी कोण कोण होय होय कोण. आणि सुंदर असं घाटातला हा आमचा नजारा. आम्ही साऊला घेतलं आणि डायरेक्ट पुढे आलो. तिथे काही मला शूट करायला जमलं नाही, कारण साऊ झोपलेलं होता. रात्रीचे 12:30 वाजलेले होते. आणि हे बघा किती चमचमतं. जेव्हा माझं लग्न झालं ना, त्यावेळेस अक्षरशः ह्या घाटातनं जायला भीती वाटायची. हे एवढं लाईट्स वगैरे तर दिसायचंच नाही. आता हे बघा घाटाच्या खालीही लाईट दिसतात आपल्याला. नाहीतर ह्या घाटामध्ये पूर्वीचे लोक बोलायचेच, नंतर 6 नंतर ह्या घाटामध्ये काहीच दिसायचं नाही. आणि जे ह्या घाटातनं येतात त्यांना माहिती आहे, देवळा सटाणाकडच्या लोक